बॅक्टेरियोलॉजीचा एक पार्ट आपण पाहिला होता. हा जो पार्ट असणार आहे तो आपला सेकंड पार्ट असेल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ फक्त हेल्पफुल वाटत असतील तरच तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला सुरू करू लगेच. हा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द शेप ऑफ स्टॅफायलोकोकस ऑरिस? तर आता काय शेप आहे, कसा शेप आहे स्टॅफायलोकोकस ऑरिसचा आकार कसा आहे? ऑप्शन ए रॉड, ऑप्शन बी कोकाय इन क्लस्टर, ऑप्शन सी स्पायरल अँड ऑप्शन डी बेसिलस. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कोकाय इन क्लस्टर. क्वेश्चन मध्येच पहा काय विचारले, स्टॅफायलोकोकस इथेच दिले. कोकस म्हणजेच काय? कोकाय असं पण तुम्ही रिमेंबर करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे, तुम्ही रीड करून घ्या. स्टॅफायलोकोकस ऑरिस गोलाकार असून जास्त करून क्लस्टरमध्ये आढळतात, स्टॅक लाईक ग्रेप्स. त्यानंतर विच स्टेन इज युज्ड फॉर ग्राम स्टेनिंग? आता ग्राम स्टेनिंग करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए क्रिस्टल वायोलेट, ऑप्शन बी कार्बल फिशन, ऑप्शन सी मिथिलिन ब्ल्यू आणि ऑप्शन डी इंडिया इंक. ग्राम स्टेनिंग साठी कोणता स्टेन यूज केला जातो? तुम्ही याच्यात अशी ट्रिक्स लावून पण लक्षात ठेवू शकता की काय ग्राम स्टेनिंग साठी विचारलं आपल्याला कोणता स्टेन. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तू विकत देतो तसं किती ग्राम आहे, हे 1 ग्राम आहे, 2 ग्राम आहे, हे आपण काय करतो, हे जे क्रिस्टल्स आहेत तसे 1 ग्राम 2 ग्राम असं या ट्रिक्सनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला समजलं असेल आता. हे ग्राम स्टेनिंग म्हणजे आपण म्हणतो 1 ग्राम 2 ग्राम कशाचं मोजतो? क्रिस्टल्स, असं थोडक्यात लक्षात ठेवा. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए क्रिस्टल व्हायोलेट काय आहे, हा स्टेन यूज केला जातो फॉर द ग्राम स्टेनिंग. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट गॅस डू अनएरोबिक बॅक्टेरिया जनरली नॉट टॉलरेट? म्हणजेच काय की अनएरोबिक जीव कोणता वायू सहन करत नाही? व्हॉट गॅस डू अनएरोबिक बॅक्टेरिया जो आहे जनरली नॉट टॉलरेट, अनएरोबिक बॅक्टेरिया टॉलरेट करत नाही. व्हॉट गॅस, कोणता गॅस? ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड आणि ऑप्शन डी मिथेन. तर सगळ्यांनाच माहित आहे विचारले कशाचं विचारले आपल्याला की अनएरोबिक बॅक्टेरियाला कोणत्या गॅस लागत नाही. तर माहिती आहे अनएरोबिक म्हणजेच त्याला काय ऑक्सिजनची गरज नाहीये. ठीक आहे, अनएरोबिक म्हटल्यावर आपल्याला तिथूनच लक्षात येईल. तर अनएरोबिक करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी ऑक्सिजन. द बॅक्टेरियल सेल वॉल इज मेनली मेड अप ऑफ. कशाने बनलेले आहेत बॅक्टेरियाचे सेल वॉल? ऑप्शन ए पेप्टायडोग्लायकॅन, ऑप्शन बी लिपिड, ऑप्शन सी प्रोटीन आणि ऑप्शन डी कार्बोहायड्रेट्स. बॅक्टेरियाचे सेल वॉल विचारले आहेत इथे तुम्हाला. तर बॅक्टेरियाचे सेल वॉल कशाने बनलेले आहेत? इट इज मेड अप ऑफ, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, पेप्टायडोग्लायकॅन. ठीक आहे, या बी पासून बीपी असं लक्षात ठेवा. बी पासून बॅक्टेरियल सेल वॉल कशाने बनलेले आहेत? पेप्टायडोग्लायकॅन, पेप्टायडोग्लायकॅन. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जाड पेप्टायडोग्लायकॅन असतो, ग्राम निगेटिव्ह मध्ये थिन असतो. पेप फॉर पेप्टायडोग्लायकॅन सेल वॉल. त्यानंतर क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, विच मीडियम इज युज्ड फॉर ग्रोथ ऑफ इकोलाय? तर कोणतं मीडियम यूज केलं जातं इकोलाय साठी? ऑप्शन ए मॅककॉन्की अगार, ब्लड अगार, सॅबॉर्ड अगार आणि ऑप्शन डी लोव्हनस्टेन जेन्सन. मी सांगितलं होतं एलजे कशासाठी सांगितलं होतं? टीबी साठी सांगितलं होतं का तुम्हाला? ठीक आहे, काय असणार आहे करेक्ट आन्सर? इकोलाय साठी कोणतं मीडियम यूज केलं जातं? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए मॅककॉन्की अगार. मॅककॉन्की अगार हे सिलेक्टिव्ह मीडियम आहे जे लॅक्टोज फर्मेंटिंग बॅक्टेरिया वाढवतं. इकोलाय, मॅककॉन्क्यू, मॅक फॉर इकोलाय. लक्षात राहील. हे इकोलायकडे तुम्ही लक्ष देऊन पहा. इकोलाय म्हटलं इथं इकोलाय आणि ह्या कोलायचं इथं कॉन्की असं लक्षात ठेवा. ओके, आता जर विचारलं कोणता मीडियम यूज केला जातो इकोलाय साठी, कोलाय म्हणलं की लगेच आठवायचं हे सी वरूनच कॉन्की.
कोलाय कॉन्की असं म्हणा 4-5 वेळेस म्हणजे लक्षात राहील. कोलाय कॉन्की म्हणजेच मॅक कॉन्की अगार. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ बॅक्टेरियल फ्लॅजिला? आता फ्लॅजिलाचं काय फंक्शन असते? ऑप्शन ए न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन, मूवमेंट, डीएनए रेप्लिकेशन आणि ऑप्शन डी प्रोटीन सिंथेसिस. तर या प्रश्नांचं करेक्ट आन्सर आहे मूवमेंट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, मूवमेंट. त्यानंतर फ्लॅजिला म्हणजेच काय? फ्लेक फॉर मुवमेंट असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक शेप ऑफ बेसिलस अँथ्रासिस? बेसिलस अँथ्रासिसचा शेप कसा आहे असं विचारत आहे. तर पहा ऑप्शन ए रॉड शेप्ड चेन, स्पेरिकल, क्लस्टर, स्पायरल आणि कर्व्ड. तुमच्या आता लक्षात येईल बेसिलस म्हणजेच कसा असतो तो? रॉड शेप्ड चेन असते. ठीक आहे, त्यामुळं ऑप्शन ए रॉड शेप्ड चेन्स that is the correct answer. Option A is the correct answer. Which color of gram positive bacteria after gram staining? आता आपण ग्राम स्टेनिंग केली. ग्राम स्टेनिंग केल्याच्या नंतर पहिला क्वेश्चन काय पाहिला होता ग्रामचं? मी काय सांगितलं? ग्राम आपण ज्यावेळेस मोजतो ग्राम मध्ये तर काय द्यायचं असते ते? क्रिस्टल वायोलेट. म्हणून तुम्ही इथे लक्षात ठेवलं स्टेनिंग. प्रत्येक कोणत्याही आपल्या क्वेश्चन मध्ये स्टेनिंगचा क्वेश्चन आला की तो क्वेश्चन तुम्हाला ट्रिक्सनी लक्षात ठेवायचाच आहे. तुम्ही पाठ करा किंवा ट्रिक्सनी लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये विचारणार म्हणजे विचारणार स्टेनिंगवर क्वेश्चन. त्यामुळं ग्राम स्टेनिंग विचारला तर ग्राम म्हणतो क्रिस्टल असं, तर ते त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवला. ठीक आहे, त्यानंतर इथं कोणता मीडियम विचारला? ई कोलायसाठी कोलाय म्हणजेच कॉन्की अगार, मॅक कॉन्की अगार असं लक्षात ठेवलं आपण. त्यानंतर बेसिलस अँथ्रासिसचा शेप पाहिला, रॉड. नंतर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आफ्टर ग्राम स्टेनिंग. तुम्ही ग्राम स्टेनिंग केल्याच्या नंतर कोणता कलर फॉर्म होतो? की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी विचारलाय. तर ग्राम पॉझिटिव्ह साठी कोणता कलर येतो? पॉझिटिव्ह म्हणजेच काय? ग्राम पॉझिटिव्ह साठी विचारलाय. तर हा पॉझिटिव्ह म्हणजे काय आहे? पॉझिटिव्ह म्हणजे पी वरूनच लक्षात ठेवा, पिंक कलर. ठीक आहे, म्हणून ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया स्टेनिंग मध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी कोणता कलर? या पी वरूनच पर्पल आहे, पिंक नाहीये, पर्पल वायोलेट कलर आहे. पिंक नाहीये इथे पी वरून. अच्छा, 2 ऑप्शन दिले ना, पी वरून एक पिंक दिला आणि एक पर्पल दिला. तर याचा करेक्ट आन्सर काय? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत ते पर्पल आणि वायोलेट. पिंक, आता पिंक तुम्ही विसरून तुम्हाला या पिंक आणि पर्पल पी वरून कन्फ्युजन होईल. त्याच्यासाठी पहा काय करा माहितीये का? हा काय आहे शब्द? पॉझिटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह. याच्या शेवटी काय येत आहे? ई येत आहे. पिंकच्या शेवटी येते का? नाही, म्हणून हा कट करा. ठीक आहे, ज्याच्या शेवटी येईल इथं पर्पल PURPLE, याच्या शेवटी ई येत आहे, याच्या शेवटी ई येते, म्हणून तुम्ही या पॉझिटिव्ह वरून हा पर्पल व्हायोलेट कलर लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कन्फ्युजन होणारच नाही तुम्हाला. ठीक आहे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आफ्टर ग्राम स्टेनिंग साठी ग्राम पॉझिटिव्ह म्हणलं, लास्टला ई आहे. पी पासून सांगितलं मी, आता पी पासून पर्पल आणि पिंक दिलाय, शेवटी ई आलं म्हणजेच पर्पल, ई आलं म्हणजेच पर्पल प्लस व्हायोलेट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये व्हायोलेट मध्ये त्याचा एक शब्द मागे ई आलंय, म्हणून पर्पल अँड व्हायोलेट हे कलर तुम्ही चॉईस करू शकता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस फूड पॉइझनिंग कॉमनली फ्रॉम मायोनेसिस? तर फूड पॉइझनिंग मायोनेसमुळे फूड पॉइझनिंग कोण देते म्हणते? विच बॅक्टेरिया कॉज, कोणता बॅक्टेरिया कॉज करतो फूड पॉइझनिंग कॉमनली? कुठून? फ्रॉम मायोनेस. ऑप्शन ए स्ट्रापायलोकोकस ऑरिज, सॅल्मोनेला, ई कोलाई आणि क्लॉस्ट्रिडियम. काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस ऑरिज. स्टॅफायलोकोकस ऑरिज हा विषाणू विषबाधा करतो, त्यामुळे मायोस्टॅफ पॉइझनस. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? पाठ करा ते. स्ट्रेप्टोकोकस ग्राम पॉझिटिव्ह आहे, स्टॅफायलोकोकस ग्राम पॉझिटिव्ह आहे, बेसिलस ग्राम पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह काय आहे? ई कोलाई बॅक्टेरिया. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी
इकोलाय हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. विच विटॅमिन इज प्रोड्युस्ड बाय इंटेस्टायनल बॅक्टेरिया. इंटेस्टायनल बॅक्टेरिया कोणता विटॅमिन प्रोड्यूस करतात? ऑप्शन ए विटॅमिन के, विटॅमिन सी, विटॅमिन ए अँड विटॅमिन डी. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? द करेक्ट आन्सर इज इंटेस्टायनल बॅक्टेरिया मला प्रोड्यूस करणारा विटॅमिन आहे विटॅमिन के. इंटेस्टायनल बॅक्टेरिया प्रोड्यूस करणारा विटॅमिन के, जो की आतड्यांच्या जीवाणू विटॅमिन के तयार करतात, जे रक्ताचा घट्ट होण्यास आवश्यक असतात. के फॉर कोॲग्युलेशन, के फॉर विटॅमिन के. नंतर व्हॉट टेम्परेचर रेंज इज ऑप्टिमल फॉर मिसोफेलिक बॅक्टेरिया. आता मिसोफेलिक बॅक्टेरियासाठी किती टेम्परेचर रेंज असते? ऑप्शन ए 0 to 10 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 20 to 45 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 60 to 8 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन डी अबोव 90 डिग्री सेल्सिअस. तर मिसोफेलिक म्हणल्यावर कसं होतं? मिसो म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? मिसो म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं मीडियम. आणि मीडियम कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस 1 ते 100 पर्यंत आहेत लेटर, त्याच्यामध्ये मीडियम कोणता असणार आहे? 50 असणार आहे. 15 नाही, 50 असणार आहे मीडियम. ठीक आहे. 100 पर्यंत म्हटलंय मी इथं, 1 ते 10 म्हणलं नाही हा. 1 ते 100 पर्यंतचा मीडिया किती असणार आहे? 50 असणार आहे. तर तसं मिसोफिलिक वरून मिडल असं लक्षात ठेवा, मिडल किंवा मीडियम. ठीक आहे. मिडल लक्षात ठेवा, मध्यभागी येणारा जसा 50 म्हणून याचं 50 पर्यंत असणार 20 to 45 डिग्री सेल्सिअस. मिसोफेलिक बॅक्टेरियाचं ऑप्टिमम रेंजेस किती असते? तर 20 to 45 डिग्री सेल्सिअस. मिसो म्हणजेच मिडल असं लक्षात ठेवा, मॉडरेट टेम्परेचर. किंवा विच गॅस प्रोड्युस्ड बाय ऑब्लिगेट अनएरोब्स ड्युरिंग फर्मेंटेशन. कोणता गॅस प्रोड्यूस करते ऑब्लिगेट अनएरोब्स? ऑप्शन ए ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर नायट्रोजन आणि हायड्रोजन. सगळ्यांनाच माहिती आहे काय असणार आहे अनएरोबिक म्हटल्यावर? कार्बन डायऑक्साईड. विच पार्ट ऑफ बॅक्टेरिया इज टार्गेटेड बाय पेनिसिलिन. तर आता पेनिसिलिन कोणत्या पार्टवर अफेक्ट करते? विच पार्ट ऑफ बॅक्टेरिया टार्गेटेड पेनिसिलिन? ऑप्शन ए सायटोप्लाझम, डीएनए, पेप्टायडोग्लायकॅन आणि फ्लॅजिला. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पेनिसिलिन पी वरूनच पेप्टायडोग्लायकॅन लेअरवर टार्गेटेड बाय पेनिसिलिन ऑन पेप्टायडोग्लायकॅन लेअर. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, पेप्टायडोग्लायकॅन लेअर. पेनिसिलिन पेप्टायडोग्लायकॅन क्रॉस लिंकेज थांबवते, ज्यामुळे पेशीभित्ती कमजोर होतात. नंतर विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया इज मोटाईल. मोटाईल बॅक्टेरिया कोणते आहेत? ऑप्शन ए क्लेप्सिलिया, प्रोटीज, स्टॅफायलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस. मोटाईल बॅक्टेरिया कोणते आहेत? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, प्रोटीज. हे काय मोटाईल बॅक्टेरिया आहे? स्वार्मिंग ग्रोथ तो करतो. विच ऑफ दिस बॅक्टेरिया कॉजेस डेंटल केरीज. डेंटल केरीज म्हणजेच काय? ज्यावेळेस इंग्लिशमध्ये क्वेश्चन नाही समजत त्यावेळेस मराठी क्वेश्चन बघायचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. डेंटल केरीज म्हणजेच काय? दातातील कीड. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो डेंटल केरीज? ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स, ऑप्शन बी इकोलाय, ऑप्शन सी बेसिलस, ऑप्शन डी सॅल्मोनेला. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ट्रिकनी लक्षात ठेवा. पहा काय विचारले आपल्याला? डेंटल केरीज. डेंटल म्हणजे दातातल्या केरीज, दातातली जी कीड आहे ते कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? तर पहा याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स जे आहे, म्युटन्स वर यम लक्षात ठेवा आणि यम वरून माउथ लक्षात ठेवा, कारण हे डेंटल केरीज कुठे असणार आहे? आपल्या माउथ मध्ये असणार आहे. आणि स्ट्रेप्टोकोकस म्युटन्सचं यम पहा, यम वरून माउथ आठवा आणि करेक्ट आन्सर ऑप्शन ए ला राईट करा. स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स शर्कर पासून दातांचे क्षय करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज ए फंगल इन्फेक्शन नॉट ए बॅक्टेरियल इन्फेक्शन.
बॅक्टेरियल इन्फेक्शन नाहीये ते फंगल इन्फेक्शन कोणतं आहे? कॅन्डिडा अल्बिकन्स, स्टॅफायलोकोकस, सॅल्मोनेला आणि मायकोबॅक्टेरिया. आता हे मायकोबॅक्टेरियम, टीबी, टायफॉइडच्या संबंधित सॅल्मोनेला, स्टॅफायलोकोकस हे सगळे काय आहेत? हे बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे. आणि हा जो आहे हा काय आहे? फंगस आहे. फंगस. कॅन्डिडा अल्बिकन्स काय आहे? फंगस आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपल्या क्वेश्चनचं? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, कॅन्डिडा अल्बिकन्स. आणि कॅन्डिडा हा काय आहे? ईस्ट फंगस आहे. कॅन्डिडा हा आहे ईस्ट फंगस आहे. ओके. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस गॅस गँग्रीन. आता याच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं कशाबद्दल विचारले? गॅस गँग्रीन. गॅसवरून लक्षात ठेवायचं परफ्रिंजेस, क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस हे करेक्ट आहे. जसं की असं तुम्ही लक्षात ठेवा ट्रिक्सने की आता फ्रीजमध्ये थंड होते तर त्याच्यामध्ये कोणता गॅस असेल म्हणून थंड होत असेल, असं थोडंसं परफ्रिंजेस, फ्रीज गॅस असं लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर करेक्ट आन्सर क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस. विच बॅक्टेरिया प्रोड्यूस एक्झोटॉक्झिन्स. एक्झोटॉक्झिन्स कोणता बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो? ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, फंगाय आणि व्हायरस. तर एक्झोटॉक्झिन्स कोणता बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो? याचा आन्सर आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर बोथ बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात एक्झोटॉक्झिन्स, एकच नाहीये, दोन्ही बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात. ठीक आहे. तर इथला जो ऑप्शन आहे इथे लिहा बोथ, ए अँड बी लिहा इथे. आणि करेक्ट आन्सर ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. लिहा ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय प्रोड्यूस करतात? एक्झोटॉक्झिन्स. विच बॅक्टेरिया इज ऍसिड फास्ट. कोणता बॅक्टेरिया आहे ऍसिड फास्ट? ऑप्शन ए मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, ऑप्शन बी इकोलाय, ऑप्शन सी सॅल्मोनेला आणि ऑप्शन डी विब्रियो कॉलेरा. तर ऍसिड फास्ट बॅक्टेरिया कोणता आहे? ऑप्शन ए मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. त्यानंतर व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ